Hello and good morning students. Today in this lecture we are going to learn a very interesting poem, The Inchcape Rock, written by a well-known English poet रॉबर्ट साऊदी. विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आज आपण या लेक्चरमध्ये एक अतिशय छान अशी कविता अभ्यासणार आहोत. कवितेचं शीर्षक आहे इंचकेप रॉक आणि ही कविता रॉबर्ट साऊदी या प्रसिद्ध अशा कवींनी लिहिलेली आहे. डिअर फ्रेंड्स, बिफोर गोइंग टू स्टार्ट अवर पोएम, we are going to discuss about the title of the poem, about the poet and about the theme of the poem. विद्यार्थी मित्रांनो, कविता शिकण्यापूर्वी आपण कवितेच्या शीर्षकाबद्दल तसेच कवीबद्दल आणि कवितेच्या आशयाबद्दल थोडा विचार करणार आहोत. सो लेट अस डिस्कस अबाउट द टायटल इंचकेप रॉक. डिअर स्टुडंट्स, Inchcape Rock is a notorious reef, that is a ridge of jagged rock, coral or sand just above or below the surface of the sea, about 11 miles, that is 18 kilometers of the east coast of Angus, Scotland, occupied by Bell Rock लाईट हाऊस. विद्यार्थी मित्रांनो, इंचकेप रॉक ही 11 मैल म्हणजेच 18 किलोमीटर लांबीची स्कॉटलंड जवळील अँगस समुद्राच्या पूर्वेकडील दिशेला असलेली कुप्रसिद्ध अशा खडकांची रांग. ही रांग समुद्राच्या पाण्यात बुडालेली असल्यामुळे खलाशांना ती दिसत नसायची. त्यामुळे बरेचसे जहाज त्या खडकावर आदळत असत. नाउ लेट अस लर्न अबाउट द पोएट रॉबर्ट साऊदी. रॉबर्ट साऊदी वॉज बॉर्न इन 1774 and died in 1843. He was born in Bristol, England. He was educated at Westminster School and Balliol College, Oxford. He was the Poet Laureate of England from 1813 to 1843, that is, up to his death. Some of his short poems are very famous or popular among the school-going children. विद्यार्थी मित्रांनो, रॉबर्ट साऊदी यांचा जन्म 1774 मध्ये तर मृत्यू 1843 मध्ये झाला. त्यांचा जन्म इंग्लंडमधील ब्रिस्टॉल या शहरात झाला. त्यांचं शिक्षण वेस्टमिन्स्टर स्कूलमध्ये तसेच बॅलिऑल कॉलेज ऑक्सफर्ड या ठिकाणी झाले. ते 1813 पासून तर 1843 पर्यंत म्हणजेच त्यांच्या मृत्यूपर्यंत इंग्लंडच्या राजघराण्यात राजकवी म्हणून होते. त्यांच्या काही कविता शाळेकरी विद्यार्थ्यांमध्ये फारच लोकप्रिय होत्या. डिअर स्टुडंट्स, नाउ लेट अस डिस्कस अबाउट द पोएम अँड इट्स थीम. दिस पोएम इज इन द फॉर्म ऑफ बॅलेड. बॅलेड मीन्स अ लॉंग पोएम or a song narrating a story in short stanzas. In this poem, there are 17 stanzas having 4 lines in each stanza. Here, in this poem, there are 2 main characters. The first one is Abbot of Aberbrothok, who was just like a hero, and the second character is Sir Ralph the Rover, who was just like the villain. He was the pirate. विद्यार्थी मित्रांनो, आता थोडक्यात कविता व तिचा आशय या संदर्भात पाहूयात. प्रस्तुत कविता ही पोवाड्याच्या स्वरूपातील आहे.
एखादी गोष्ट कवितेमधून किंवा गीतामधून किंवा गाण्यामधून सांगितली जाते. ज्याप्रमाणे आपल्याला मराठीमध्ये माहिती आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पोवाडा आपण ऐकतो, तर तशाच पद्धतीने ही कविता पोवाड्याच्या स्वरूपात आहे. आपल्या ह्या कवितेमध्ये एकूण 17 कडवे आहेत. प्रत्येक कडव्यामध्ये 4 ओळींचा समावेश आहे. आपल्या ह्या कवितेत 2 मुख्य पात्र आहेत. त्यात पहिलं पात्र आहे ॲबट ऑफ ॲबरब्रॉथॉक, म्हणजेच ॲबरब्रॉथॉकच्या मठाधिपतीचं, की जो ह्या कवितेतील हिरो किंवा नायक आहे, व सर राल्फ द रोवर हा या कवितेतील खलनायक आहे. हा एक जहाज लुटणारा चाचा किंवा लुटारू आहे. डिअर स्टुडंट्स, रॉबर्ट साऊदी वॉज इन्स्पायर्ड by the legendary story of a pirate who removed the bell on the Inchcape rock placed by the abbot of Aberbrothock. This poem gives a strong message that those who do wrong things will meet with due punishment. This poem gives a message that as you sow, so shall you reap. Evil digs a pit for others but falls into the same. विद्यार्थी मित्रांनो, रॉबर्ट साऊदी यांना एका दंतकथेतून ही कविता लिहायला प्रेरणा मिळाली. या दंतकथेतील एक राल्फ द रोवर या लुटारूने ॲबरब्रॉथॉकच्या ख्रिस्ती मठाधिपतीने लावलेली इंचकेप रॉक वरील इंचकेप बेल कापून काढली व त्याच्या वाईट कृत्याचे फळ त्याला भोगावे लागले. ह्या कवितेतून आपल्याला एक धडा शिकायला मिळतो, आणि तो म्हणजे आपण वाईट कृत्य केलं तर त्याची शिक्षा आपल्याला ही नक्की मिळतेच, किंवा आपण जसं पेरू तसंच उगवेल, किंवा आपण जर दुसऱ्यांसाठी खड्डा खोदला तर त्या खड्ड्यात आपणच जाऊन पडतो. म्हणजेच थोडक्यात काय, तर करणी तशी भरणी. ओके फ्रेंड्स, नाव वी आर गोइंग टू लर्न द पोएम लाईन बाय लाईन, बट बिफोर दॅट आय एम गोइंग टू रीड इट लाऊडली, सो लिसन टू इट केअरफुली. चला तर मित्रांनो, आता आपण कविता अभ्यासूया. तत्पूर्वी मी कविता मोठ्याने वाचत आहे, ते तुम्ही लक्षपूर्वक ऐका. नो स्टर इन द एअर, नो स्टर इन द सी, द शिप वॉज ॲज स्टील ॲज शी कुड बी. हर सेल्स फ्रॉम हेवन रिसिव्ड नो मोशन, हर कील वॉज स्टेडी इन द ओशन. Without either sign or sound of their shock, the waves flowed over the Inchcape rock. So little they rose, so little they fell, they did not move the Inchcape bell. The abbot of Aberbrothock had placed that bell on the Inchcape rock. On a buoy in the storm, it floated and swung, and over the waves its warning rung. When the rock was hid by the surge's swell, the mariners heard the warning bell, and then they knew the perilous rock and blessed the abbot of Aberbrothock. The sun in heaven was shining gay, all things were joyful on that day. The seabirds screamed as they wheeled round, and there was joyance in their sound. The buoy of the Inchcape bell was seen, a darker speck on the ocean green. Sir Ralph the rower walked his deck, and he fixed his eye on the darker speck.
He felt the cheering power of spring. It made him whistle, it made him sing. His heart was mirthful to excess, but the rover's mirth was wickedness. His eye was on the Inchcape float. Quoth he, my men, put out the boat, and row me the Inchcape rock, and I will plague the abbot of Aberbrothok. The boat is lowered, the boatmen row, and to the Inchcape rock they go. Sir Ralph bent over from the boat, and he cut the bell from the Inchcape float. Down sunk the bell with a gurgling sound. The bubbles rose and burst around. Quoth Sir Ralph, the next who comes to the rock won't bless the abbot of Aberbrothok. Sir Ralph the rower sailed away. He scoured the seas for many a day, and now, grown rich with plundered store, he steers his course for Scotland's shore. So thick a haze overspreads the sky, they cannot see the sun on high. The wind hath blown a gale all day, at evening it hath died away. On the deck the rover takes his stand, so dark it is they see no land. Quoth Sir Ralph, it will be lighter soon, for there is the dawn of the rising moon. Canst hear, said one, the breakers roar? For methinks we should be near the shore. Now where we are I cannot tell, but I wish I could hear the Inchcape bell. They hear no sound, the swell is strong. Though the wind hath fallen, they drift along, till the vessel strikes with a shivering shock. O Christ, it is the Inchcape rock. Sir Ralph the rower tore his hair, he cursed himself in his despair. The waves rush in every side, the ship is sinking beneath the tide. But even in his dying fear, one dreadful sound could the rover hear. A sound as if with the Inchcape bell, the devil below was ringing his knell. Now students, let us learn the poem line by line. The first stanza. No stir in the air, no stir in the sea. The ship was as still as she could be. Her sails from heaven received no motion. Her keel was steady in the ocean. There was not a moment in the air, and there was not a moment in the sea. The whole surrounding was calm and quiet. As there was no wind, the ship was standing still or motionless in the sea. The sails of the ship did not get wind from the sky, so its keel was steady or motionless in the ocean. हवेत जरा देखील हालचाल नव्हती, म्हणजेच वारा वाहत नव्हता आणि त्यामुळे समुद्रात देखील कुठलीच हालचाल होत नव्हती, म्हणजेच समुद्राच्या लाटा देखील शांत होत्या आणि म्हणून उभं असणारं जहाज पूर्णपणे स्थिर होतं. जहाजाची अजिबात हालचाल होत नव्हती, आकाशात वारा वाहत नव्हता आणि त्यामुळे जहाजाच्या शिडा म्हणजे जहाजाला वाऱ्याच्या साहाय्याने वाहून नेण्यासाठीचं कापड तर ते देखील हालचाल करत नव्हतं आणि त्यामुळे जहाजाचा लाकडी सांगाळा देखील स्थिर होता. थोडक्यात सांगायचं म्हणजे वातावरणात पूर्णपणे शांतता होती. नाउ द सेकंड स्टांजा. विदाउट आयदर साइन or sound of their shock, the waves flowed over the Inchcape rock. So little they rose, so little they fell, they did not move
the Inchcape Bell. The waves of the ocean were flowing very silently on the surface of Inchcape Rock. There was not at all sign or sound of the waves. The waves were rising so little and the waves were falling very little. So the waves did not reach up to the Inchcape Bell, and so the waves did not move the Inchcape Bell. समुद्रातील लाटा अतिशय शांतपणाने इंचकेप रॉकच्या पृष्ठभागावरून वाहत होत्या. त्या ठिकाणी लाटांचं जरा देखील चिन्ह दिसत नव्हतं, जरा देखील आवाज येत नव्हता. समुद्राच्या लाटा फारच कमी उसळी घेत होत्या व त्या फारच कमी अंतरावरून खाली येत होत्या आणि त्यामुळे इंचकेप रॉकवरील इंचकेप बेलपर्यंत त्या पोचू शकत नव्हत्या, म्हणून ती इंचकेप बेल हलत नव्हती. म्हणजेच समुद्र अगदी शांत होता, समुद्राला भरती आलेली नव्हती. नाव द थर्ड स्टांजा. द ॲबट ऑफ Aberbrothock had placed that bell on the Inchcape Rock. On a buoy in the storm it floated and swung, and over the waves its warning rung. The abbot of Aberbrothock had installed that bell on that Inchcape Rock so that the sailors and the captains of the ships would receive the warning of a danger when there was storm in the ocean. The bell on the buoy would float and swing and would make a loud sound. By listening to its loud sound, the shipman or the boatman would know about the Inchcape Rock, which was under the sea, and they would डायव्हर्ट देअर वे. ॲबट ऑफ ॲबरब्रॉथॉक म्हणजेच ॲबरब्रॉथॉकच्या मठाधिपतीने ती बेल इंचकेप रॉकवर लावलेली होती. जेव्हा जेव्हा समुद्रात वादळ यायचं त्या वेळेस ती बेल लाटांवर तरंगत असायची व जोरजोराने हेलकावे घेत असायची, ज्यामुळे त्या बेलचा मोठ्याने आवाज होत असायचा व त्यामुळे नावाड्यांना धोक्याचा इशारा ती बेल देत असायची. फोर्थ स्टांजा. When the rock was heaved by the surge's swell, the mariners heard the warning bell, and then they knew the perilous rock and blessed the abbot of Aberbrothock. When there would be a tide in the sea, the rock was completely hidden by the tides. The mariners could not see the rock because of the rising waves. At that time, the mariners would hear the warning bell from that Inchcape Bell. At that time, the mariners would hear the warning from that Inchcape Bell. As they would hear warning from that bell, they would know that there was a dangerous Inchcape Rock ahead of them. So they would avoid the accident and they would change their way and would save their lives. So all the mariners would bless the abbot of Aberbrothock for saving their lives. ज्यावेळेस समुद्राला भरती यायची त्यावेळेस उंच उसळलेल्या लाटांमुळे तो इंचकेप रॉक पूर्णपणे दिसेनासा व्हायचा. अशा वेळेस नावाड्यांना म्हणजेच खलाशांना त्या ठिकाणी बसवलेल्या घंटेचा धोक्याचा इशारा मिळायचा आणि त्यामुळे त्यांना पुढे अतिशय धोकेदायक असा तो इंचकेप रॉक आहे असं त्यांना कळायचं आणि म्हणून ते जहाजाचा मार्ग बदलवून स्वतःचा जीव वाचवायचेत आणि ॲबट ऑफ ॲबरब्रॉथॉक याला ते आशीर्वाद द्यायचेत. नाव द फिफ्थ स्टांजा. द सन इन हेवन वॉज शायनिंग गे
All things were joyful on that day. The seabirds screamed as they wheeled round, and there was joyance in their sound. One day the sun was shining brightly in the sky. Everywhere there was a pleasant atmosphere. The seabirds were also very happy, so they were chirping and flying in the circular motion over the sea. So they were chirping and flying in the circular shape over the sea. When they were chirping, there was a joyful sound. एके दिवशी आकाशात सूर्य अगदी तेजस्वीपणे चकाकत होता. जिकडे तिकडे आनंदी वातावरण होते. समुद्र पक्षी देखील वर्तुळाकार घिरट्या घेत होते व आवाज करत होते. त्यांच्या आवाजामध्ये देखील आनंद होता. नाउ द सिक्स्थ स्टांजा. The boy of the Inchcape Bell was seen, a darker speck on the ocean green. Sir Ralph the rower walked his deck, and he fixed his eye on the darker speck. When Sir Ralph the rower was walking on the deck of his ship, he saw a dark and tiny spot of the Inchcape Bell in that green and vast ocean. He constantly looked at that darker spot. He fixed his eyesight on the Inchcape Bell. त्या अथांग आणि हिरव्यागार अशा महासागरात इंचकेप बेल एखाद्या काळ्या ठिपक्याप्रमाणे लांबून दिसत होती. सर राल्फ द रोवर आपल्या जहाजाच्या डेकवर म्हणजे जहाजाच्या सर्वात वरील पृष्ठभागावर चालत असताना त्याला तो काळा ठिपका दिसला व त्यावर त्याने आपली नजर स्थिर केली. हिज हार्ट वॉज फुल ऑफ जॉय. नाव द सेवन्थ स्टांजा. ही फेल्ट द चिअरिंग पॉवर ऑफ स्प्रिंग. इट मेड हिम whistle, it made him sing. His heart was mirthful to excess, but the rover's mirth was wickedness. As it was the season of spring, Sir Ralph the rower felt the happiness. He was very much delighted. In his delight, he was whistling and singing. His heart was full of joy, but that joy was from his wickedness. He had a evil laughter on his face. वसंत ऋतू असल्यामुळे सर राल्फ द रोवर हा अतिशय आनंदात होता. आनंदामध्ये असताना तो आता शिट्या वाजवत होता व गाणे गात होता. त्याचं अंतःकरण आनंदाने ओतप्रोत भरलेलं होतं, परंतु तो आनंद त्याला त्याच्या दृष्टपणामुळे झालेला होता. त्याच्या चेहऱ्यावर एक खलनायकी हास्य होतं. नाउ एट स्टांझा. हिज आय वॉज ऑन द इंचकेप फ्लोट. कोथ ही, माय मेन पुट आउट द बोट and row me to the Inchcape rock, and I will plague the abbot of Aberbrothock. When he was in delight, he kept his eye on the Inchcape Bell. He said or told to his servants to take out a small boat from his ship, and he told them to take that small boat towards the Inchcape rock. He had evil thought in his mind. He wanted to cause pain or trouble to the abbot of Aberbrothock. सर राल्फ ने आपली नजर इंचकेप बेलवर स्थिरावलेली होती आणि अशा वेळेस त्याच्या नोकरांना तो म्हणाला की जहाजातून एक लहानशी बोट किंवा होडी बाहेर काढा आणि त्या होडीला वल्हवत वल्हवत मला इंचकेप रॉककडे घेऊन चला. मला त्या ॲबॉट ऑफ ॲबरब्रॉथॉकला त्रास द्यायचा आहे. नाइन्थ स्टांजा. द बोट इज लोअर्ड, द बोटमेन रो, अँड टू द इंचकेप रॉक दे गो. सर राल्फ बेंट ओव्हर फ्रॉम द बोट अँड ही कट द बेल फ्रॉम द इंचकेप फ्लोट. सर राल्फ्स सर्वंट्स took out the boat and put
it to the ocean. They took him towards the Inchcape Rock. When he reached near the Inchcape Rock, he bent down from his boat and he cut that Inchcape bell from the boy on the Inchcape Rock. सर राल्फने सांगितल्याप्रमाणे जहाजातून एक होडी किंवा नाव बाहेर काढण्यात आली व पाण्यावर सोडण्यात आली. ती होडी किंवा नाव वल्हवत वल्हवत त्याचे नोकर त्याला इंचकेप रॉक जवळ घेऊन गेलेत. आपल्या नावेतून किंवा होडीतून खाली वाकत त्याने इंचकेप रॉकवर बसवलेली इंचकेप बेल कापून टाकली. 10th स्टांझा. Down sunk the bell with a gurgling sound. The bubbles rose and burst around. Quoth Sir Ralph, the next who comes to the rock won't bless the abbot of Aberbrothock. When Sir Ralph cut down the bell, it sunk down in the water. It sunk with making the gurgling sound. When the bell was sinking in the water, the bubbles came out of water and burst. And when he cut down the bell, he said to his servants that from today onwards, whoever comes towards the rock will not bless the abbot of Aberbrothock. ज्यावेळेस सर राल्फने ती बेल कापून टाकली, ती घंटा पाण्याखाली आवाज करत करत खाली खाली बुडत गेली आणि ती बुडत असताना पाण्याचे मोठे मोठे बुडबुडे पाण्यातून वरती वरती येत होते आणि आवाज करत ते फुटत होते. त्यानंतर तो सर राल्फ आपल्या नोकरांना म्हणाला की आता यापुढे जो कोणी ह्या इंचकेप रॉककडे येईल तो ॲबट ऑफ ॲबरब्रॉथॉकला कधीही आशीर्वाद देणार नाही. Now the 11th stanza. Sir Ralph the rower sailed away. He scoured the seas for many a day, and now grown rich with plundered store, he steers his course for Scotland's shore. After cutting the bell, he started his voyage. He voyaged for many days. He looted the many ships in the ocean and he became a rich person. Now he started the back journey. He came back towards the coast of Scotland. इंचकेप बेल कापल्यानंतर सर राल्फ आता पुढील जलप्रवासाला निघून गेला. बऱ्याच दिवसपर्यंत तो जलप्रवास करत राहिला व त्या दरम्यान त्याने बऱ्याच जहाजांची लूटमार केली व भरपूर संपत्ती त्याने मिळवली. तो अतिशय श्रीमंत मनुष्य झाला व आता तो आपल्या मायदेशी स्कॉटलंडच्या किनाऱ्याकडे यायला निघाला. नाव द 12th स्टांझा. So thick a haze overspreads the sky, they cannot see the sun on high. The wind hath blown a gale all day, at evening it hath died away. There was a mist or a fog in the sky, so that they cannot see the sun in the sky. Throughout the day there was a strong wind, but at the time of evening that strong wind stopped. आकाशामध्ये जिकडे तिकडे दाट असं धुकं पसरलेलं होतं आणि त्या धुक्यामुळे आकाशातील सूर्य त्यांना दिसू शकत नव्हता. संपूर्ण दिवसभर सोसाट्याचा वारा वाहत होता, परंतु संध्याकाळी ते वादळ शांत झालं. 13th स्टांझा. ऑन द डेक द रोवर टेक्स हिज स्टँड, सो डार्क इट इज दे सी नो लँड. Quoth Sir Ralph, it will be lighter soon, for there is the dawn of the rising moon. Sir Ralph the rower was now standing on the deck of his ship. There was everywhere darkness, so they were not able to see the land nearby. Sir Ralph said to his men or his servants that
Very soon there will be light. He told them that the moon will rise in the sky and there will be light everywhere in the sky. सर राल्फ द रोवर त्याच्या जहाजाच्या डेकवर उभा होता, पण आजूबाजूला एवढा अंधार होता की त्यांना जमीन दिसत नव्हती. त्यावेळेस राल्फने त्याच्या माणसांना सांगितले की थोड्याच वेळात आकाशात प्रकाश दिसायला लागेल, कारण थोड्याच वेळात आकाशामध्ये चंद्र उगवेल, चंद्रोदय होईल. 14th stanza. Canst hear, said one, the breakers roar? For methinks we should be near the shore. Now where we are I cannot tell, but I wish I could hear the Inchcape bell. One of the men said whether they cannot hear the roaring sound of waves on the shore. He told them that they should be near the shore or coast of the sea. He added that he cannot tell them where they are exactly now, but he wished that he could hear the sound of the Inchcape bell. त्यांच्यातील एक जण त्यांना म्हणाला की तुम्हाला किनाऱ्यावर आदळल्या जाणाऱ्या लाटांच्या गर्जना ऐकायला येत नाहीत काय? त्याने त्यांना सांगितलं की मला असं वाटतं की ते समुद्र किनाऱ्याच्या जवळ आलेले असावेत. आता आपण नेमके कुठे आहोत हे बाकी आता सांगता येऊ शकत नाही, पण मला वाटतं की इंचकेप बेलचा आवाज मला ऐकायला आला असता तर फार चांगलं झालं असतं. नाव द 15th stanza. They hear no sound, the swell is strong, though the wind hath fallen, they drift along, till the vessel strikes with a shivering shock. O Christ, it is the Inchcape rock. They could not hear the sound. The tide was strong in the sea. Because of the wind, their ship was drifted towards the rock. Suddenly, their ship was struck to the rock and they got the shivering shock. Oh God, that was the Inchcape rock. समुद्राला भरती आलेली होती. लाटांव्यतिरिक्त त्यांना दुसरा कोणताच आवाज ऐकायला येत नव्हता. वादळाने त्यांचं जहाज एका खडकाजवळ वाहत वाहत आलं आणि त्यांना थरकाप उडवणारा धक्का बसला आणि अरे देवा, ते जहाज त्या इंचकेप रॉकवरच आदळलं गेलं. Now the 16th stanza. Sir Ralph the rower tore his hair, he cursed himself in his despair. The waves rush in every side, the ship is sinking beneath the tide. When Sir Ralph the rower came to know that his own ship was struck to the Inchcape rock, he started to tear his hair. Now he was cursing himself in despair, but there was no use of it. From all the sides of the ship, the waves rushed into the ship. Now the ship was sinking down in the ocean. जेव्हा सर राल्फ द रोवरला कळालं की त्याचं स्वतःचंच जहाज त्या इंचकेप रॉकवर आदळलं गेलं, तेव्हा त्याने आता आपल्या डोक्याचे केस उपटायला सुरुवात केली, पण त्याचा आता काही उपयोग होणार नव्हता. त्याने निराशेने आपल्या स्वतःला शाप दिला, पण त्याचाही काही उपयोग होणार नव्हता. त्याच्या जहाजामध्ये सर्व बाजूंनी समुद्राच्या लाटा आतमध्ये शिरल्यात आणि थोड्याच वेळात ते जहाज महासागरात बुडालं. नाव 17th, that is the last stanza of this poem. But even in his dying fear, one dreadful sound could the rower hear. A sound as if with the Inchcape bell, the devil below was ringing his knell. Now as Ralph the rower was going to die in his fear, he could hear one fearful sound. He could hear the sound as if the sound of Inchcape bell,
but actually it was the sound of a bell ringing at the time of his death. आता राल्फ द रोवर मरणार होता आणि अशा त्या मरण्याच्या भीतीने त्याला अतिशय भयंकर, अतिशय भीतीदायक असा आवाज ऐकायला येत होता. तो भीतीदायक आवाज जणू काही इंचकेप बेलच्या आवाजासारखाच ऐकायला येत होता, पण प्रत्यक्षात तो आवाज त्याच्या मृत्यू घंटेचा आवाज त्याला ऐकायला येत होता.